हॅलो. चालू सामना आहे तो अप्पा 11 आणि नागदोबा. बॅट्समन कोण आहे? काय सुंदर असा फटका सजवला आहे आणि हा सारण्यासाठी उत्तुंग षटकार मारण्यासाठी रामा हे नावलौकिक आहेत. पुढील चेंडू रामा यांना आणि रामा यांनी आणि हा एक उत्कृष्ट झेल घेतला आहे. सुंदर असा झेल म्हणावा लागेल. पुढील चेंडू सुंदर असा टोलवलेला चेंडू. पाहुयात चौका होतो का आणि हा चौकात.
24 आजचा या स्पर्धेचा दिवस आहे. प्रथमतः त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याला नतमस्तक होऊन या क्रीडा स्पर्धेची सुरुवात आपण करूयात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्व बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. त्या 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जाऊयात क्रीडांगणावरती, जिथे एक फार मोठी लढत सुरू आहे. एका बाजूला अप्पा 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये नागदोबा वॉरियर्स ही लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज आहे. अपोजिट एंड कडून ओव्हर दी स्टंप्स आलाय. हलक्या हाताने पहा, ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर, बॉल सरळ स्ट्रेट डाऊन दी विकेट खेळलाय. इन फ्रंट ऑफ दी विकेट तिथे प्रोटेक्शन देखील तैनात आहे आणि वेगानं 20.12 मीटरची विकेट कापत असताना इथे मात्र धावा कंप्लीट केल्यात त्या 2 आणि याच 2 धावत संख्येच्या मदतीनं संघाची टोटल जर आपण पाहिली तर 14 धावा जशा आल्या आठवण होते स्वराज्याचे दुसरे शिलेदार छत्रपती धर्मवीर संभाजी राजे. 14 मे 1657 पुरंदरावरती राजांचा जन्म आणि इथे देखील त्या आकड्याची आठवण. अक्रॉस द बॅट फटका खेचायचा होता, परंतु गोलंदाज फार हुशार होता. फलंदाजाच्या मनामध्ये जे चाललंय ते त्यानं रीड केलं आणि अचूक टप्प्यावर चेंडूला हेरलं. त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता समाप्त होती आणि निश्चितच आपण पाहतो दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू ऑथराईज संपलेत. 14 आकडा धाव फलकावर आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 गडी तंबूच्या आसऱ्याला निश्चित रूपाने आलेत. पुन्हा एकदा निघाला गोलंदाज ओव्हर द विकेट. बॅटन पॅड मधून हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत ढकलले. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या डीप झोन मधून वेगाने आला खेळाडू आणि तदनंतर एक सिंगल घेणं पसंत केलं. थोडासा संयम राखला गेला. इथे मात्र धाव संख्या कनेक्ट होईल धाव फलकावरती 1 आणि संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे. धावगती जाऊन पोहोचते ती 15 लॉस ऑफ 2. 15 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करतायत आणि एक स्ट्रॅटेजी सेट करावी लागणार आहे या फलंदाजांना. इथे मात्र बॅटिंग करता अपर एंडवर फलंदाज आहे. गोलंदाज तयार. शफल झाले, बदल आली ते दाखवलंय. प्रॉपर स्ट्रोक, बॉल पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडू निघून जाईल. धमाकेदार स्ट्रोक 6 धावांसाठी ब्लास्ट षटकार. सहाय्यानं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली 21 धावा बरोबर धाव फलकावर आहेत. इथे पहा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. कारण मी बऱ्याचदा पडतो की जाना था काशी पर पोहोच गए वाशी. इथे फटका जर आपण पाहिला ना, शॉर्ट ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेचायचा होता, परंतु इथे फटका मात्र एक्स्ट्रा कव्हरला जाऊन पोहोचलाय आणि याच एकेरी धाव संख्येच्या सहाय्यानं 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 23. इथे पहा, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. डेफिनेटली आता बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि इथे एक सिंगल जी धाव फलकावर कनेक्ट होईल. संघाची टोटल मात्र पोहोचली 24. 1989 हे वर्ष जेव्हा आपण आठवतो ना, खरं तर बऱ्याचदा आठवण होते की 16 वर्षाचा चिमुकला आणि एक मराठी माणूस काय करू शकतो ना, तो जिद्दमय संघर्षाचा प्रवास. खरं तर त्या भारताच्या क्रिकेटला गोड स्वप्न दाखवणारा म्हणजे 24 एप्रिल 1973 भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकरांचा जन्म या मुंबई क्रीडानगरीमध्ये झाला आणि खऱ्या अर्थानं मी बऱ्याचदा म्हणतो की एक संघर्षमय अविरत जीवनगाथा ज्या माणसानं लिहिली, तो आकडा इथे आला. योगायोगानं आठवण होते म्हणून निश्चितच आपण त्या आकड्याच्या निमित्तानं क्रिकेटच्या देवतेला आपण इथे आठवण करतोय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल 24 वर आहेत. 2 गडी बाद झालेत. उन्हाची दाहकता अत्यंत फार भयानक आहे. प्रत्येकाला निश्चित रूपानं आता आपण पाहतो की व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया असेल, बरेचसे मेसेज फिरतायत. परंतु क्रिकेट विश्वातून आपण पर्यावरणाकरता काही योगदान देऊ शकतो का, हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे येणाऱ्या जून जुलैमध्ये जेव्हा पावसाची किंवा वरुणराजाची हजेरी जेव्हा या मातीवर लागेल, त्यावेळी प्रत्येक खेळाडूनं किमान 2 झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी. इथे मात्र वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार आहे. लोअर फुलटॉस होता. वेध घेतला शरीराचा. पंचांकडे दाद मागितली, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, त्यामुळे पंच देखील इथे तटस्थ भूमिका दाखवतायत.
इथे लेगबायचा सिग्नल आलाय आणि एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचते 25 या आकड्यावरती. खरं तर भारतीयांची शिलेदारी कशी असावी याचा आकडा हा निश्चित रूपाने एक मूर्तिमंत आकडा 25 जून 1983, ज्या दिवशी सर कपिल देव निकंज आणि त्यांचे सगळे सहकारी पहिल्यांदा विश्वचषक जिंकले आणि खऱ्या अर्थानं लॉर्ड्समध्ये जो इतिहास घडला त्या आकड्याची काहीतरी जडणघडण निश्चितच इथे पहा लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवतायत उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे एसटी रक्षकाच्या, त्यामुळे पंचांनी निर्देशित केलंय. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 हा आकडा जेव्हा जेव्हा आला. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड आणि भारताच्या प्रशस्त संविधानाची रचना ज्या महामानवानं केली त्या महामानवाकरता 26 नोव्हेंबर 1949 इथे पहा बॉल सरा आदळलाय पायावर. पंचांकडे दाद मागितली पायचीची, परंतु इथे मात्र ऑपस्टिक लेफ्ट करतोय असं पंचांचं म्हणणं आहे. त्यामुळे पंचांनी पुन्हा एकदा नोटिफिकेशन दिलंय. संघाला एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल आणि संघाची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 27 या धावसंख्येवर 27. म्हणजे मुंबई तर मायानगरीच आहेच, परंतु महाराष्ट्राच्या मातीला ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित कसं करावं हे ज्या माणसानं शिकवलं ते गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब. 27 जानेवारी साहेबांचा आकडा आणि खरं तर तनात आणि मनामध्ये रुजलेलं हे व्यक्तिमत्व. फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड पाठवलाय सर घाटकोपरकरांच्या भेटीला. बॉल चाललाय संघर्षाचा शंख नाद करत 6 धावांसाठी धमाकेदार स्ट्रोक सर. इट्स आउट ऑफ द पार्क. एक स्ट्रोक पलटवार केला गोलंदाजाच्या रणनीतीच्या विरोधात. कारण आतापर्यंत जर आपण मागचे 2-3 चेंडू पाहिले तर त्या चेंडूवर गोलंदाज हवी ठरवत होता. इथे जर आपण आता पाहिलं ना तर फलंदाजानं आसमान दाखवलं, दिवसा तारे दाखवले गोलंदाजाला आणि ठोकला एक अत्यंत विस्फोटक फटका. षटकार आला, षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल 33. स्टेप आउट होऊन आणखीन एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो पाठवलाय सर पुन्हा एकदा. जरी मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, कारण अडथळ्यांना भिहून अडखळणे पावलांना पसंत नाही. इथे मात्र काय लढतोय फलंदाज, बॅटची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि इथे पहा खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन देखील होत आहे. परतावं लागतंय, पलटवार केलाय गोलंदाजानं आणि इथे पडते आणखीन एक धक्का. तो संघ अप्पा 11 या संघाला निश्चितच परतावं लागलं. हर्षलला 3 षटकारांच्या मदतीनं त्यानं मात्र धावा जमवल्या, आपल्या संघाकरता महत्वाचं योगदान दिलं आणि 39 या धावसंख्येवर गडी क्रमांक 3 परतीचा प्रवास करत असताना नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणावरती तो दाखल होतोय. संघाची टोटल 39 या आकड्यावर असताना आणि हे जे मैदान आहे खरं तर ऐतिहासिक मैदान आहे. मुंबई क्रिकेटची मायानगरी संबोधली जाते आणि या क्रीडांगणाला इतिहासाचा वेगळा वारसा आहे. कारण बटवाडीमध्ये आपण आहोत. या क्रीडांगणानं अनेक क्रिकेटचे रथी महारथी या क्रीडांगणावरती घडले आणि आज देखील आपण पाहतो की विशेषतः या अनेक खेळाडूंना एक वेगळ्या दर्जाचं प्लॅटफॉर्म देण्याचं काम हे क्रीडांगण करतंय. मी त्याच करता म्हणतो की मित्रांनो, खेळ कोणताही असू द्यात, खेळ कोणताही असू द्यात, या मातीशी या क्रीडांगणाशी तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. कारण विजयाचे झेंडे हे याच मैदानात रोवले जातात आणि पराभवाचे दुःख सोसण्याची ताकद देखील तुम्हाला हेच क्रीडांगण देत असतं. तर वळूयात आता मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. स्वप्नील सध्या गोलंदाजी करतोय, षटक क्रमांक 3. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय, विशेषतः लेफ्ट आर्म राऊंड स्टंप्सनं आलाय. इथे पहा आडवा बॅटनं प्रहार केला, बॉल चाललाय, लॉंग लेगचं क्षेत्र चेंडूने निवडलंय आणि अक्षरशः शेवटच्या क्षणी ज्यानं छलांग लगावली
पहा इथे फेक थोडीशी तत्परतेनं करणं गरजेचं होतं, परंतु इथे धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2 आणि संघाची धावगती जर आपण आता पाहिली तर 41 धावा प्रथम फलंदाजी करत असताना टीम नागदोबा हा संघ सध्या फलंदाजीची धुरा सांभाळतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्ही पाहताय श्री नागदोबा वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये अप्पा 11 केरावळेवाडी अशी लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. 3 षटकं जे समाप्त झाली आहेत आणि 41 धावा ज्या धावफलकावर आहेत. चौथं षटक जे प्रगतीपथावर येईल आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की ग्रामीण क्रिकेट किंवा मग शहरी क्रिकेटच्या भाषेमध्ये गावरान क्रिकेट जर आपण म्हटलं तर स्लॉगवर म्हणजे हाणामारीची षटके आहेत आणि या हाणामारीच्या षटकाला आता सुरुवात होईल. म्हणजे इंजिनिअरिंगचे बरेचसे स्टुडंट खरं तर क्रिकेटमध्ये आहेत आणि त्यांना चांगलं ठाऊक आहे शेवटचा एक दिवस किती महत्त्वाचा असतो परीक्षेचा आधीचा. तसा हा शेवटचा एक षटक हे शेवटचं आहे आणि कदाचित त्या षटकामध्ये दोघांनाही संधी असते पलटवार करण्याची. कदाचित ती संधी इथून मात्र कोणता खेळाडू कमवेल. गोलंदाजी मार्कवर आलाय चौथं षटक घेऊन महेंद्र आलेत. आडवा बॅट पहिल्याच बॉलवर आल्या खडे प्रहार केलाय. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांचा सहाय्याने स्पष्ट संकेत दिलेत फलंदाज किरण मयूर. मयूरच्या बॅटमधनं तो फटका आला आणि त्यांना स्पष्ट संकेत दिलेत की आय एम रेडी फॉर फाईट. संघर्ष करण्याकरता हे क्रीडांगण गाजवण्याकरता मी सज्ज आहे. आणि निश्चित रूपानं काय मनगडातली रग दाखवली, सिद्धता प्राप्त केली त्यानं. बॅट आणि बॉलचा संपर्क त्याचं कोऑर्डिनेशन प्रॉपर होतं. पदलालित्य किंवा फुटवर्क फार महत्वाचं आहे. ते देखील अत्यंत काटकतेने तो दाखवतोय. खोलवर टप्पाचा बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर. इथे मात्र बॉल चाललाय स्लिप ऑन क्षेत्रातून. लॉंग ऑनचा डीप मधून खेळाडू वेगानं आला आणि त्यानं तत्परतेनं फेक केली आहे. पहा थोडंसं नाट्यमय क्रिकेट क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं. इथे परतावा लागणार आहे. धावचीची संधी निर्माण झाली आणि इथे आणखीन एक धक्का. किरणला परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम. क्रिकेट खेळायला सुरुवात केली. इथे पहा फटका तर सेन्सिबली सजवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधोमध. फंबल देखील झाला. मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फटका इथे बसेल. अर्थातच टीम अप्पा 11 या संघाला जे क्षेत्ररक्षण करतात. 2 धावा सहजतेनं मयूरने इथे कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल आता अर्धशतकावर पोहोचली आहे. 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात अप्पा 11 या संघाच्या. आणि निश्चितच मयूर आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. गोलंदाजी मार्कवर महेंद्र आहेत. गोलंदाज तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला सरळ पाठवलंय लॉंग लेगचं क्षेत्र. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे आलाय मयूरच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात छत्रपती शिवराय स्फूर्तीचा आसमंत जरा आणि इथे चेंडू आदळला पायावर. अगदी अचंबित करणारं थोडंसं क्रिकेट केविलवाणं क्रिकेट क्रीडांगणावरती पाहायला मिळतंय. आणखीन एक गडी परतावा लागणार आहे त्याला धावचीच्या स्वरूपात. विकेटचं पतन. छत्रपतींचे शिलेदार आपण आहोत आणि या क्रीडांगणामध्ये आता खरं तर एक वेगळी लढत वेगळी चुरस तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला अप्पा 11 हा संघ आणि नागदोबा वॉरियर्स हे एकमेकांच्या विपक्षामध्ये.
फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर, इथे केलाय मनगडाचा वापर, बॉल चाललाय 7 धावांसाठी, स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. जरा नोंद घ्या, 61 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. नागदोबा वॉरियर्स या संघाने 61 धावा जमवल्यात. 62 धावसंख्येची गरज असणार आहे अप्पा 11 किरावळे वाडी या संघाला, आणि याच 62 धावसंख्येचा प्रवास उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. 62 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम अप्पा 11. या संघाला विजयाकरता 62 करायच्या 24 बॉल मध्ये. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल तसं आपण पुन्हा कनेक्ट होऊ, परंतु तुर्ताच एक संधी आमच्या डीजेला. टॉस करता आपण विनंती करतोय बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नाणेफेक कक्षात तुमचं मनापासून मनपूर्वक तुम्हाला या सामन्याकरता शुभेच्छा. डीव्हीसीसी आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा 11 दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे आपले कर्णधार ज्या पद्धतीनं आपण नागदोबा वॉरियर्सची डिसिप्लिन पाहिलीत, शिस्त पाहिलीत, सलाम आहे तुम्हाला. कारण क्रिकेट हा खेळच शिस्तीचा आहे. सुनील गावस्करांचं एक वाक्य आहे, क्रिकेट इज द गेम ऑफ जंटलमन. हा एका सुसंस्कृत आणि सभ्य माणसाचा खेळ आहे, आणि त्या क्रिकेटमध्ये त्या सुसंस्कृतपणाला दिसणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे डिसिप्लिन, शिस्त दिसणं गरजेचं आहे, आणि ते काम इथे नागदोबा वॉरियर्स करतायत. परंतु यानंतर तुम्हाला विनंती असेल की 20 मिनिटांचा अवधी तुमच्या 4 षटकांकरता असेल, म्हणजे 5 मिनिटं तुमच्या एका षटकाकरता. त्या अनुषंगानं तुम्हाला टाइम प्लॅनिंग इथे करावं लागणार आहे. कारण वेळ ही देवानं बनवलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, ती काळानुरूप बदलते. डीव्हीसीसी आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा 11 हा तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. यानंतर जो संघ नायक इथे अनुपस्थित असेल त्याच्या विपक्षात जे काही निर्णय कमिटी घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला, दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे, डीव्हीसीसी आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा 11. इथे नाणेफेक केली जाते. दोन्ही संघनायक इथे कॅप्टन्स आमच्या साथीनं जॉईन होतात, त्यांचं आपण स्वागत करूयात. एकंदरीत डीव्हीसीसी संघाचा कर्णधार रतीश आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा 11 किरण वाडे, दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र सज्ज आहेत टॉस करण्याकरता. दोघांनाही शुभेच्छा या मॅच करता. टॉस इथे होतोय, छापा, हेड्स इज द कॉल, आणि इथे आला काटा. टॉस इथे जिंकलाय किशोरदादा 11 या संघानं. निश्चितच काय म्हणाल, नाणेफेक जिंकली, अत्यंत महत्वाची लढत आहे. विपक्षात असणारा संघ देखील ताकदवान आहे. त्यांच्या विपक्षात खेळताना आपला निर्णय या सामन्याच्या उद्देशानं काय असणार आहे? प्रथम गोलंदाजी करणार. गोलंदाजी करणार आहेत. मैदानाचा रागरंग पाहिल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काय म्हणाल, ही स्पर्धा मुंबई क्रीडानगरी मधले एक चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन नियोजन, या पूर्ण स्पर्धेविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया काय एकंदरीतच असतील? खरंच ही जी टुर्नामेंट आहे, देवाचे गोठणे गावातील सगळे म्हणजे वयस्कर जे आमचे वडीलधारी मुलं आहेत, त्यांनी कसं एक चांगला प्लॅटफॉर्म एक नवीन मुलांना देण्याचा केलं आहे. त्याच्यासाठी आमच्या टीमकडून मंडळांना शुभेच्छा. रतीश माझ्यासोबत आहे, जो प्रमोट करतो डीव्हीसीसीला. रतीश, काय म्हणशील? या सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. स्कोरर गुणलेखक मित्र आपले तुमच्यासोबत असतील. रतीश, काय म्हणशील? नाणेफेक तर गमावली आहे, सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु आता जे आलंय ते स्वीकारावं लागणार आहे. काय प्रतिक्रिया आहेत या सामन्याच्या माध्यमातून? आम्ही 50+ मारायचा हे करू. 50+ धावा मारण्याचा मनसुबे या क्रीडांगणावरती आहेत. तुला शुभेच्छा असतील या मॅच करता.
न थांबता न थकता लगेच वळूयात आपण उत्तरार्धाच्या दिशेनं आणि इथे पहा धमाका. त्या बॅट मधून स्पष्ट संकेत दिलेत फलंदाजांना आता इथे की लढण्याकरता आम्ही देखील सज्ज आहोत. आणि डार्विन ना त्याचा एक सिद्धांत आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. या जगामध्ये जर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची आहे ना, तर संघर्ष तुम्हाला तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा लागेल. आणि तीच सुरुवात इथे मात्र केली आहे. हरी आलाय, त्यानं पहिल्याच बॉलवर ठोकला अत्यंत विस्फोटक फटका षटकार. आणि तो देखील पहा, ऑन द राईज खेळणं इतकं सोपं नाहीये, कारण ते देखील पहिल्या नवीन षटकाच्या नवीन चेंडूंवर या पद्धतीनं स्ट्रोक्स खेळणं क्रिकेटच्या मादक सौंदर्याला इथे मात्र त्यानं गवसणी घातली आहे. फटका चांगला आहे, वॉट स्ट्रोक पाठवलाय सरळ बटवाडीकरांच्या भेटीला. षटकार साधावा. बाट मधून इथे एका पाठोपाठ एक 2 इन अ रो 2 धमाके इथे मात्र पाहायला मिळाले. षटकार संघाची टोटल पोहोचली 12. ज्या राजमातेनं या महाराष्ट्राच्या मातीची मुहूर्त वेळ म्हणजे वामनानं पुण्याच्या भूमीत रोवलेली फुटकी पार आणि कवडी ज्यानं फेकून दिली, त्या राजमाता जिजाऊंचा आकडा 12 जानेवारी 1598. आणि इथे पहा फटका स्लाइस झाला बॅटवरनं, धोक्याचे संकेत आणि पलटवार केलाय गोलंदाजानं. हरीला परतावा लागणार आहे इथे. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. पहिला धक्का इथे दिलाय तो टीम निश्चितच नागदोबा वॉरियर्स या संघानं. अप्पा 11 या संघाला 62 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. पहिला गडी तर बाद झालाय, अजून 50 धावसंख्येची गरज आहे. 50 रन्स नाव रिक्वायर्ड. अजूनही गरज आहे अर्धशतकाची. आणि नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल होतोय सूरज जे पोहोचलेत. सूरज बाणे हा फलंदाज, नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर रामा जे गोलंदाजी करतात. चांगली कामगिरी म्हणजे जीवनात खरं तर संघर्षाची ओढ इतकी पाहिजे की नशिबाला देखील तुमच्या पायावर झुकता आलं पाहिजे. इतकी मेहनत आणि इतकी जिद्द परिश्रमाचा प्रवास तुमचा असला पाहिजे आणि ते या गोलंदाजानं दाखवलंय. हुलकावणी देणारा बॉल. मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मी बऱ्याचदा म्हणतो की 3 भरत या मातीला मिळाले. भरत मेहर सर, भरत वाघेला सर आणि भरत लोहार सर. त्यामध्ये भरत मेहर सरांनी ग्रामीण भागाचा मोठा प्रवास केला, महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःची छाप निर्माण केली आणि लुपिंग बॉल या क्रिकेटमध्ये आणण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका आहे. कदाचित त्याच लुपिंग बॉलचं अनावरण इथे आपल्याला पाहायला मिळालं क्रीडांगणावरती. एक एक्झिक्युशन प्रॉपर केलं, एलिव्हेट केला बॉलला. इथे मात्र पुढचा चेंडू घेऊन लेग कटर होता, आदळलाय, पायावर अपील होतीये. पंचांनी मात्र इथे अपील धुडकावून लावली आहे. पंच तटस्थ भूमिकेमध्ये. लेग बाईटचा सिग्नल आलाय. एक सिंगल इथे मात्र अधोरेखित होईल. संघाची टोटल पोहोचली 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावर आहे. 5 ऑथराइज बॉल इथे मात्र संपले. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे येणारे उर्वरित 19 चेंडू आणि विजयाकरता 49 धावसंख्येची गरज असणार आहे. हा प्रवास इथून पूर्ण केला जाईल का? तर या काची उत्तरं तुमच्या अविरत संघर्षामध्ये आहेत आणि ती बॅटिंग इथे अप्पा 11ला करावी लागणार आहे. लढतायत, झगडतायत, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. आणि एक वाक्य आहे की जगामध्ये ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. ती हिंमत इथे दाखवावी लागणार आहे. बॅटची आतली कडा. गोलंदाज फार हुशार आहे. लेग कटर त्यांना एक्झिक्यूट केला. षटक क्रमांक 1. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 13. उर्वरित 18 चेंडू आणि 49 धाबांची गरज आता इथे मात्र असणार आहे अप्पा 11 या संघाला. अप्पा 11 केरावळेवाडी ही लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. त्यांच्या विपक्षामध्ये नागदोबा वॉरियर्स भिडतात डिफेंड करण्यासाठी. त्याच 62 धावा रोखण्याकरता त्यांचा प्रवास सुरू आहे. परंतु यानंतरची लढत ती देखील एक अविरत संघर्षाची परिसीमा गाठणारी असेल. DVCC आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा 11 या संघानं प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि त्यांनी निर्णय स्वीकारला आहे तो मात्र प्रथम गोलंदाजी करण्याचा, जी आपली परंपरा आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की कर्णधार जेव्हा टॉस जिंकलाय तेव्हा त्यांनी निर्णयाची स्वीकृती केली आहे ती मात्र गोलंदाजी करण्याची. आणि कदाचित तोच निर्णय मैदानाचा राग रंग पाहून
कर्णधाराने इथे स्वीकारला असावा. आता खरं तर दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे फलंदाजाकरता इथून मात्र आता निश्चित लढावं लागणार आहे. कारण आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे की रडायचं नाही तर लढायचं. आणि या महाराष्ट्राच्या मातीला अविरत इतिहास ज्या माणसाने दाखवला त्या माणसाच्या पायिकांचे शिलेदार आपण आहोत. त्यामुळे इथे मात्र संघर्ष करावा लागणार आहे. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट दुसरं षटक. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गुडलँड टू गुडलँड गोलंदाजी जर तुम्ही करता आणि ऑपस्टिक जर तुम्ही निवडली आहे तर तुम्ही ऑन ट्रॅक आहात, यशाच्या अगदी जवळ आहात एवढंच सांगेन. प्रतीक आलेत गोलंदाजी मार्कवर. प्रतीक नवाळे सध्या गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू त्यानं इथे मात्र निर्धाव फेकलाय. आता 17 चेंडूंची खेळी शिल्लक आहे आणि 49 धावा ज्या विजयाकरता गरजेच्या आहेत प्रतिस्पर्धी अप्पा 11 या संघाला. गोलंदाज तयार, लेग कटर, परंतु पहा फटका फसलाय, उडवून दिला आकाशाला गवस निघालणारा. इथे मात्र दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा लाभ तो झाला फलंदाजाचा लाभ. इथे मात्र 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवर. आपण याआधी देखील चर्चा करत होतो की 15 ऑक्टोबर 1989 हा असा आकडा होता की ज्या दिवशी क्रिकेटची देवता क्रीडा विश्वामध्ये आली. वयवर्ष 16 होता आणि 10वीची परीक्षा देखील दिली नव्हती. अशी परिस्थिती असताना क्रिकेटच्या रणांगणावरती आल्यानंतर मी याआधी देखील बोललो की एक मराठी माणूस काय करू शकतो हे जगाला ज्या माणसानं दाखवलं. आणि या मुंबई क्रीडा नगरीतून ज्यांची सुरुवात झाली ती क्रिकेटची देवता. मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेट इफ क्रिकेट इज वन ऑफ द रिलिजन, क्रिकेट हा एखादा जर धर्म असेल ना तर त्या धर्माचं दैवत कोण? डेफिनेटली मिस्टर सचिन रमेश तेंडुलकर. इथे मात्र वळूयात, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे दोन संघांचा. आडव्या बॅटनं प्रहार केलाय, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे. शॉर्ट ऑर्थोडॉक्स साऊ कॉर्नरचं 30 यार्डच्या आतलं क्षेत्र ज्यामध्ये धावा कंप्लीट केल्यात त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे ती 17 या आकड्यावर. खरं तर ज्याचा जर्सी नंबर देखील 17 आहे आणि ज्याचा जन्मदिवस देखील 17 आकड्यावर तो अब्राम डे विलियर्स. म्हणजे एबी डी विलियर्स जो म्हणतो की पेशानं जरी माझी जन्मभूमी जरी आफ्रिका असली तरी मी कर्मानं भारतीय आहे आणि निश्चित रूपानं या भारतभूमीला कर्मभूमी समजणारा. इथे पहा, असं आपण म्हणतो की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि तेच इथे मात्र निदर्शनास येत आहे. परतावं लागणार आहे फलंदाजाला. आणखीन एक धक्का मिळतोय अप्पा 11 या संघाला. बॅट्समन आउट, 1 मोर विकेट डाऊन. एक विनंती जरूर करेन, उजव्या बाजूला भरगच्च दिसतंय, डाव्या बाजूला देखील येणाऱ्या पावसाळ्यात भरगच्च करण्याची जबाबदारी आपली असणार आहे. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये तर आता भयानक परिस्थिती आहे. जंगलाच्या जंगल पेटवून दिली जातात शिकारीसाठी आणि मनुष्य आहे ना सिमेंटच्या जंगलांच्या नादात हरवलाय. खरं तर आता निसर्ग संवर्धनाची फार गरज आहे. पारा पोचलाय 44 डिग्री सेल्सिअसवर. आता वळूयात आपण क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार आहे. नवीन बॅटर योगेंद्र तांबे मात्र क्रीडांगणावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल, वाईडचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या सोयर मारा जो गोलंदाजानं केलाय त्याच्या अधोरेखिततेनं इथे मात्र संघाची टोटल पोहोचली 18. हा आकडा जेव्हा जेव्हा येतो ना आठवड होते विराट कोहलीची. ज्यावेळी विराट कोहली दिल्लीमध्ये दिलीप करंडक खेळत होते आणि कर्नाटकच्या विरोधात त्यांचा संघर्ष सुरू होता. वडिलांचं निधन झालं, पार्थिवाला अग्नी दिला आणि पुन्हा परतले. डेडिकेशन लेवल काय असते ना त्या खेळाडूंना दाखवली अक्षरशः. इथे मात्र पहा, आणि त्या क्रीडांगणावरती दिल्लीमध्ये जाऊन कर्नाटकच्या विरोधात शतक ठोकलं आणि स्वतःच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. इथे मात्र थोडीशी चकामक पाहायला मिळते. पंच आणि खेळाडू अपील करतात. यष्टीचित करण्याचा प्रयत्न झाला खेळाडूला. निश्चितच संघाची टोटल 18 या आकड्यावर होती. आपण चर्चा करत होतो विराट कोहली विषयी. भारतीय क्रिकेटचं पूर्ण स्वरूप या नवीन येणाऱ्या खेळाडूंनी बदललं. म्हणजे 2003 नंतरची जी परिस्थिती होती ती अक्षरशः बदलून टाकली आणि 2011ला
म्हणजे 25 जून 1983 नंतर 2 एप्रिल 2011ला आपण दुसऱ्यांदा विश्वचषक उचलला. अविरत संघर्षाची परिगता आहे भारतीय क्रिकेट करता आणि येणाऱ्या अपकमिंग वर्ल्ड कप साठी देखील आता आपण सज्ज होतोय. ही फार महत्वाची बाब आहे. क्रीडांगणाच्या दिशेने आपण वळूयात. संघाची टोटल पोहोचली 18. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. प्रतीक गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा हिरलाय आणि निष्णात गोलंदाजी होते. षटक क्रमांक 2 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. संघाची धाव फलकाची स्थिती जर आपण पाहिली तर फक्त 18 या धावसंख्येवर आहे. 18 ऑन स्कोर कार्ड. दिल्ली बहुत दूर आहे. अजूनही धाव संख्येचा जर टार्गेट पाहिलं तर फार दूर आहे. 62 करायचे आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर 44 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 22 ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. पेय विश्रांती जरूर होतीये परंतु टाइम लिमिट देखील त्याकरता असणार आहे. याची नोंद घ्या. भटवाडीचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि त्यावरती आपण आज ही मानाची सन्मानाची बहुमानाची ही स्पर्धा इथे आपण खेळतोय. यानंतर DBCC आणि त्या विपक्षामध्ये किशोरदादा 11 ही लढत तुमच्या भेटीला येईल. अनेक नामांकित क्रिकेटर्स या क्रीडांगणावरती खेळताना आपण पाहतोय. विजयाकरता 62 धावसंख्येचा आराखडा उभा केलाय. टार्गेट समोर सेट केलाय आणि या 62 धावसंख्येचा प्रवास जो आहे तो इथून सुरू आहे. फक्त आणि फक्त 18 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर हर्षल शेलार सध्या क्रीडांगणावरती दाखल झालाय परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला एकच सांगेन दोस्तों, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो. तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो. तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. खोदून काढला अक्षरशः आणि ऑफ वायडिश लॉंग ऑफच्या खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय. संघर्षाचं रणशिंग फुंकत 4 धावांचा आधी इथे ठोकलाय चौकार. कृपा करून आपलं कोऑर्डिनेशन फार गरजेचं आहे. आयोजकांना देखील विनंती आहे की एक चेंडू व्यवस्थापक आपल्याला इथे अपॉइंट करावं लागेल. षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे ती 28 या धावसंख्येवर. आता ऑन ट्रॅक गाडी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 62चं टार्गेट समोर आहे. अजूनही 34 करावे लागणार आहेत. हा संघर्ष सुरू आहे. 44 ची गरज होती याआधी. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. आता 2 बॉलमध्ये 10 कमवल्यात आणि गाडीचा गिअर बदललाय. म्हणजे योगेंद्र तांबे आणि त्याचा साथीदार रुपेशनं आता मात्र स्टार्टअपच जर आपण पाहिलं तर इथे आता गाडी चालू करतानाच डबल टॉप गिअरवर त्यांना सुरू केले. तिसऱ्या षटकाला थोडासा खाली राहिलाय. नाराज असतील स्वतःवरच आणि इथे एक डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना 28 या धावसंख्येवर स्थिर स्थावर धावफलक आहे. दोन्ही संघ जिंकण्याकरता प्रयत्न करतायत. कोणाला जिंकायचं नाही, प्रत्येकाला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याकरता एकच रसायन तुमच्या सोबत असलं पाहिजे ते म्हणजे परिश्रम, मेहनत, जिद्द आणि चिकाटी. ते रसायन तुम्हाला घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. बॉल तयार. बॅट अँड पॅड मधून केलाय फ्लिक. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय. अत्यंत विस्फोटक फटका. षटकार. खेळाडू षटकार ठोकलाय
आणि याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 34 धावा. 34 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता बरोबर 28 धावांची गरज आहे. 28 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 28 धावा इथे गरजेच्या असणार आहेत. हर्षल शेलार ला दिवसात तारे दाखवलेत असंच म्हणावं लागणार आहे. एक चेंडू जर वगळला तर उर्वरित तीनही चेंडूवर आक्रमण केली आहेत. त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. एका चौकाराचा देखील इथे समावेश आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बरोबर 34 या आकड्यावर. 34. गोलंदाज तयार. वन्स अगेन क्रॉस बॅटेड स्ट्रोक. थोडासा फटका फसलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल. याच इथे पहा झटापट देखील होतीये. 2 खेळाडू वेगवानता दाखवतायत. बॅट्समनला परतावं लागेल का? पंचांकडे अपील केली आहे जरूर. आणि निश्चितच जर आपण इथे पाहिलं तर धावा कंप्लीट केल्यात त्या 2. याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 या धावसंख्येवर 36. विजयाकरता अजून 26 धावा कराव्या लागणार आहेत. 36 ऑन बोर्ड. 26 नाव रिक्वायर्ड. 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. ओव्हर पिच होता. त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल का? फटका फसलाय आणि पहा शेवटच्या क्षणी इथे मात्र टिपलाय. अचूक झेल आणि संपवलाय फलंदाज रुपेशचा खेळ. बॅट्समन आउट. प्रतिस्पर्धी किती मोठा असू द्यात. परकीय आक्रमण तर कित्येक झाली. खलबत खिंडीतून कित्येक हिरवी आक्रमण महाराष्ट्राच्या मातीवर देखील झाली. परंतु रणांगण कधी छत्रपती शिवरायांनी सोडलं नाही. ते लढत राहिले आणि म्हणूनच हे स्वराज्य उभं झालंय. पहिलाच बॉल अक्रॉस बॅटनं पाठवायचा होता मिडविकेटच्या क्षेत्रात. प्रीडिटरमाइंड स्ट्रोक. मनामध्ये आधीच काहीतरी ठरवून ठेवलं होतं आणि त्या ठरवून ठेवणाऱ्या गोष्टी सत्यात उतरवायला तुम्हाला इथे परिश्रम आणि जिद्दीचा प्रवास करावा लागेल. 5 चेंडू 26 ची गरज आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. चेंडूवर पोचतील का? ओढ कॅच. सुपर प्रयत्न केले हर्षल शेलारने आणि शेवटच्या क्षणी झडप घातली. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना 2च गोष्टीचं वेड होतं. एक म्हणजे या भगव्याचं आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या परकीय आक्रमणांच्या विपक्षात लढाईचं. 120 लढाया छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत केल्या आणि त्यापैकी एकही लढाई न हारणारा माझा राजा असं त्यांची उल्लेखनीय कामगिरी. म्हणजे 32 वर्ष 14 मे 1657 ते 1 फेब्रुवारी 1989 मुकरब खानाचा वेढा ज्यावेळी तुळापूरला पडला, कारण छंद नसता या मातीला फितुरीचा, तर माझा राजा जगला असता. अजून या मातीकरता रणसंघर्ष त्यांनी केला असता. परंतु इतिहासाची पानं बदलली असती जरूर. इथे आपण मात्र वळूयात क्रीडांगणावरती. एकंदरीत शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 26 धावा करायच्यात. 4 चेंडू 4 षटकार जरी आले तरी देखील परिस्थिती थोडीशी अवघड आहे. परंतु अशक्य मी म्हणणार नाही, कारण क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. कारण या इम्पॉसिबल शब्दाला जेव्हा तुम्ही पॉज घेऊन वाचता ना, तेव्हा आय एम पॉसिबल असं तो दाखवतो. आणि कदाचित त्या थांबण्याला संयम म्हणतात. असं म्हणतात की टप्प्यात आणून कार्यक्रम करणं
हे प्रत्येकाला जमतच असं नाही, परंतु इथे आपल्याला पाहावं लागणार आहे. अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज कमळाकर बाणे. अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. 37 धावा. शेवटची औपचारिकता जी शेष आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे आणि इथे पहा सोपा झेल केलाय धरणी मातेला दान. 2 धावा ज्या अचूकतेने केल्यात कंप्लीट आणि संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 39 या धावसंख्येवर. 39. शेवटच्या औपचारिकतेमध्ये आपण आहोत. खूप चांगले लढलेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा गुणवत्ता आणि दर्जा तो दाखवतोय गोलंदाजी करत असताना. आणि वयवर्ष 44. पहा 44 धावा ज्या धावफलकावर 39 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एंड ऑफ दी सेशन. इथे मात्र सामना जिंकलाय तो टीम. इथे विजयश्री घोषित केली जाते. निश्चितच नागदोबा वॉरियर्स संघ मनापासून आपलं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगला संघर्ष तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या टीम अप्पा 11 तुमचं देखील कौतुक. यानंतर आपण वळूयात या मॅचचा सुपर हिरो मॅन ऑफ द मॅच